पोलिसांच्या दक्षतेमुळे संतना सहकारी साखर कारखान्याची आग आटोक्यात। नमस्कार, मी राम बिडकर। PM न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ताज्या घडामोडी। चला तर मग उर्वरित बातमीकडे। दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील संतना सहकारी साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत आहे। तो बँकेच्या ताब्यात असून आज सकाळी अचानक आग लागल्याने कारखाना परिसरात आगीचे डोम उसळल्यागत दुरून चित्र दिसत होते। कारखाना परिसरात राहणाऱ्या लोकांपैकी विकास चव्हाण, सूरज बगाडे, संतोष खटाळ, विकास मोरे, बाबासाहेब व सय्यदसह काही जण आग विझवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आग आटोक्यात येत नव्हती। बार्शी येथून अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर बराचसा भाग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले। यावेळी वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे साहेब, पोलीस कॉन्स्टेबल श्रीमंत कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल नागेश नाईक नवरे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय माडकर यांनी जीवाची पर्वा न करता आगीच्या ठिकाणी प्रवेश करून आग विझवण्याचा आटोकाट आणि शर्तीचे प्रयत्न केले। आश्चर्य म्हणजे बुधवार हा बाजार दिवस असल्याने येणारे जाणारे आग पाहून बघ्याची भूमिका घेताना दिसले। सदर आगीचे कारण अद्याप तरी समोर आलेले नाही। पोलीस या घटनेचा तपास करत आहेत। आग लागल्याचे समजताच वैराग पोलीस प्रशासनाने जी तत्परता दाखवली त्याबद्दल नागरिकांकडून विशेषतः वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे साहेब व त्यांची समस्त टीमचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे। PM न्यूजकरिता मी राम बिडकर सह आकाश सोनवणे, वैराग बार्शी जिल्हा सोलापूर।